यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशन या ठिकाणी 26 मार्च रोजी एका ट्रक चालकाचा चाकूचा धाक दाखवून थेट MIDC परिसरातून ट्रक सहित 250 क्विंटल तुवरचा शेतमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेसंदर्भात यवतमाळच्या लोहारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तक्रारीनंतर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता सदर 250 क्विंटल शेतमाल विविध बाजार समितींमध्ये आरोपींनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। लोहारा पोलिसांनी या घटनेसंदर्भात सखोल तपास केला असता 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांनी त्या आरोपींकडून विचारपूस केल्यानंतर सदर शेतमाल हा दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे टोलो ट्रेडर्स यांच्याकडे विकल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालेलं आहे। तर या आरोपींनी आणखीन सुद्धा बाजार समित्यांमध्ये चोरीचा शेतमाल हा विकला असल्याचं उघडकीस झालंय। जवळपास 20 लाखांचा मुद्देमाल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दर्यापूर बाजार समितीत सदर लोहारा पोलीस स्टेशन दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। घटनास्थळी व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी जमली होती। तपास पूर्ण होईपर्यंत आरोपीची नावे प्रसिद्ध करण्यात येणार नसल्याची माहिती लोहारा पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। दर्यापूर बाजार समितीत अशा प्रकारे शेतकऱ्यांचा चोरीचा माल विकण्यासाठी येत असेल तर बाजार समितीनं कडक पावलं उचलण्याची अत्यंत गरज आहे।